आयपीएस वादात आता एक नवा ट्विस्ट आलेला आहे। चौकशीची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यानंच आता माफी मागितली आहे। अमोल मिटकरींनी आधी एक पोस्ट केलेली आणि चौकशीची मागणी केली आणि आता मग पोस्ट डिलीट केली आणि माफी मागितली आहे। मिटकरींनी आधी ट्विट केलं होतं की अंजना कृष्णाच्या शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्रांची माहिती यूपीएससी कडनं मागितली होती आणि त्यानंतर मग वाद आता आणखी चिघळला। मिटकरींनी पहिली पोस्ट डिलीट केली आणि दुसरी पोस्ट टाकली आहे। त्यांनी ही माझ्या पक्षाची भूमिका नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे असं म्हटलं आणि सोलापूर घटनेबाबत केलेलं ट्विट मी मागे घेते आणि माफी मागतोय असंही मिटकरींनी म्हटलंय। कृष्णा ज्या महिला आयपीएस अधिकारी आहेत त्यांच्या कागदपत्रांना तपासण्याचं पत्र मी केंद्रीय लोकसेवा आयोगाला दिलं होतं। अर्थातच मी कोणाच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचं पत्र द्यावं तो माझा वैयक्तिक विधिमंडळाचा अधिकार आहे। मी विद्यमान विधिमंडळाचा सदस्य आहे। त्या पत्रामध्ये त्या महिलेचा कुठेही अवमान करणं किंवा अवमान केला असेल असं कोणीतरी सिद्ध करून दाखवावं। मी फक्त एवढंच माझा म्हणण्याचा अर्थ होता की आपण या राज्यात काम करत असताना एका पदावर असताना जर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरे तुम्हाला माहीत नसतील तर तुमचं काउन्सिलिंग नेमकं झालं की नाही म्हणून जात पडताळ प्रमाणपत्रापासून सगळ्याच डॉक्युमेंटची केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे मी पत्राद्वारे चौकशीची मागणी केली।